आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील डॉक्टरसह 5 दहशतवाद्यांविरोधात एनआयए कडून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। पुणे मुंबईसह देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलाय। मुंबईसह देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। तर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून म्हणजेच एनआयए कडून पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यासह 6 जणांविरोधात मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। आरोपपत्र दाखल केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक जण पुण्यातील डॉक्टर आहे। आयसिस या दहशतवादी संघटनेच्या विचारधारेचा प्रचार करणाऱ्या दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएस कडून अटक केली होती। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, या संदर्भात अधिकची माहिती। हो प्रज्ञा, 2 महिन्यापूर्वी एनआयएच्या पथकाने पुणे, मुंबई, ठाणे परिसरात कारवाई करून दहशतवाद्यांना अटक केल्याचं आपण पाहिलं होतं। पुणे, मुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या शहरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट यांच्याकडून रचण्यात आल्याचं उघडकीस आलंय। त्याबाबत ताबिश नासिर सिद्दीकी, अली वडोदावाला, लालाबाई शर्जील शेख, आफिक आतिक नाचन, जुबेर नूर अशा आरोपींना अटक करण्यात आली होती। यातील जो एक आरोपी आहे डॉक्टर अदनान अली सरकार, याला 2 महिन्यापूर्वी अटक करण्यात आली होती। हा कोंडवा भागात राहणारा आहे आणि डॉक्टर सरकार हडपसर भागातील एका नामांकित रुग्णालयात डॉक्टरकी सुद्धा करतो। डॉक्टर सरकार आयसिसच्या विचारधारेचा प्रसार करण्यात गुंतल्याचे तपासात उघडकीस आले। त्यानंतर आता या सर्वांच्या विरोधात एनआयएने बोला अजिंक्य, या सर्वांच्या विरोधात कालच आरोपपत्र दाखल केल्याचं समजतंय। मात्र अजिंक्य, यानंतर कोणती कारवाई होईल त्यांच्यावर? आणि दुसरं म्हणजे आता एनआयए कडून आणि एटीएस कडून स्वतंत्र अशी कारवाई करण्यात येणार आहे की कोणत्या प्रकारे आता या सर्व प्रकरणाचा तपास केला जाणार आहे? यांचं आता हे आयसिसच्या कनेक्शन मध्ये असल्याचे आढळलेले आहे। यांच्या विरोधात बॉम्बस्फोट घडवून आणणे, बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण देणे, त्याबरोबर बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। स्फोटक तयार करणे, स्फोटक बाळगणे तसेच विविध कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यांच्या विरोधात। धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।